नमस्कार मित्रांनो, महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडील रिक्त पद भरण्यासाठीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। यासाठी तुम्हाला 25 मार्च 2026 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत। ही जी जाहिरात आहे या ठिकाणी आपण पाहू शकता, वैद्यकीय आरोग्य अधिकारी ठाणे महानगरपालिका वैद्यकीय विभागाअंतर्गत प्रसिद्ध झालेली आहे। कुठलं पद भरलं जाते त्याची माहिती आपण बघूया। ठाणे महानगरपालिकेची कॉन्ट्रॅक्ट बेसिस पद्धतीची ही जाहिरात असणार आहे। जसे की NHM ची जाहिरात असते, 11 महिने 29 दिवसाच्या कंत्राटी पद्धतीने ही पद भरली जातात। पुढे परफॉर्मन्स वरती तुमचं पद पुढे रिन्युअल देखील होण्याची शक्यता असते। तर ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं, महत्त्वाची पद भरले जाते ते म्हणजे या ठिकाणी GNM मेल आणि GNM फिमेल। तर बघा, ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये तुमचं पोस्टिंग असणार आहे। तुम्ही कुठूनही यासाठी ऍप्लिकेशन करू शकतात। GNM मेल साठी 1 वॅकन्सी असणार आहे, GNM फिमेल साठी 4 वॅकन्सी असणार आहेत। तुम्हाला इतर कुठल्या पदांबद्दलची माहिती हवी का, कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, किंवा तुमची महानगरपालिकेचं नाव कमेंट बॉक्स मध्ये सांगा। त्या महानगरपालिकेची जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल। तर बघा, याच्यासाठी तुमचं BSc नर्सिंग विथ MNC रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे। आता याच्यामध्ये आपण जर बघितलं, 20,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला या पदांसाठी दिला जातो। 25 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला ऍप्लिकेशन जे आहेत कुठं करायचे या ठिकाणी पाहू शकता। 4था मजला सार्वजनिक आरोग्य विभाग ठाणे महानगरपालिका या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन जे आहे ते करायचे। आता तुम्हाला यासाठी परीक्षा होत नाही, तर थेट शेवटच्या वर्षाच्या मार्क्स वरती तुमचं सिलेक्शन केलं जातं। कशा पद्धतीने निवड प्रक्रिया आहे त्याची पुढे माहिती आपण बघणार आहोत। ही जी जाहिरात आहे पाहण्यासाठी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनल वरती देतोय। आपला टेलिग्राम चॅनल ही जॉईन करून ठेवा, तिथेही तुम्हाला संपूर्ण अपडेट भेटत राहतील। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर बघा, सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे। क्वालिफाईंग एक्झाम मधील मिळालेल्या गुणाचे 50% गुण धरले जाणार आहेत। त्यासोबत पदाकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असेल तर त्याचे एकूण 20 गुण तुम्हाला या ठिकाणी धरले जाणार आहेत। त्याच्यासोबत तुमच्याकडे संबंधित पदासाठी निगडीत अनुभव असले त्याचे एका वर्षासाठी 6 गुणाशी जास्तीत जास्त 30 गुण दिले जाणार आहेत। तर एकूण 100 गुणांची तुमची या ठिकाणी ही निवड प्रक्रिया असणार आहे। त्यानुसार तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। बाकी सर्व शर्ती अटी याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहेत। यासाठी ऍप्लिकेशन फीस देखील असणार आहे। संपूर्ण जाहिरात वाचून तुम्हाला अर्ज करायचा आहे। लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय, किंवा ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती देखील ही जाहिरात तुम्हाला पाहायला भेटेल। याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा। धन्यवाद।